मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. माण तालुक्यातील शिंगणापूर फिडरवरील सुरू असलेल्या लोड शेडिंग विरोधात आता नागरिक आणि शेतकरी आक्रमक झाले असून महावितरण प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की स्वयंपाकाच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा तयार करणे, दूध काढणे आणि इतर शेतीपूरक कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिंगणापूर फिडरवरील सुरू असलेले लोड शेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच दहिवडी हद्दीतील भवानवाडी, शिवाजीनगर, मुळीक वस्ती, खरात वस्ती, एनए प्लॉटिंग आणि शिवनगर या भागांना कायमस्वरूपी गावठाण वीज जोडणी देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. नागरिक आणि शेतकरी वर्गांमध्ये महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू मुळीक यांच्यासह नगरसेवक महेश जाधव, सतीश गलांडे, रामचंद्र मुळीक, मकरंद जाधव, गणेश विलास मुळीक, रघुनाथ मुळीक, अनिल जाधव, आशिष मुळीक, आदित्य जाधव, रितेश जाधव, ओम मुळीक, राणी शिंदे, वैशाली घाडगे आणि अन्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास येत्या 8 दिवसात शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने महावितरणच्या दहिवडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता महावितरण प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण माण तालुक्याचे लक्ष लागले आहे.